हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरण. पोलिसांनी नोंदवला सावंतांचा जबाब. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी. कोरटकरने आरोप फेटाळले. इंद्रजित सावंत धमकी प्रकरण. प्रशांत कोरटकरांच्या नागपूरमधील निवासस्थानाबाहेर पोलीस सुरक्षा तैनात. मात्र कोरटकर अज्ञात स्थळी असल्याची माहिती. देवेंद्र जोग मारहाण प्रकरणी गजा मारणेला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. मारणेला आरोग्य सुविधा पुरवा, कोर्टाचे आदेश. देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे जिवंत असेल तर सापडेल. आमदार संदीप क्षीरसागरांचा मोठा दावा. खासदारांच्या एका पत्रानं अधिकृत इमारत ठरवली अनधिकृत. पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे रहिवाशांचा जीव टांगणीला. महाशिवरात्री निमित्तच्या प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावरून वादाची ठिणगी. चुकीचा पायंडा पाडू नका. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे आक्रमक. नाशिकच्या कुंभमेळ्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत 3,354 कोटींचा आराखडा सादर. कुंभमेळ्यासंदर्भात उद्या मुख्यमंत्री दालनात होणार बैठक. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेप. 1984च्या दंगल प्रकरणी कोर्टानं सुनावली शिक्षा. उल्हासनगरमध्ये रस्त्यावर कोसळलं भलं मोठं लिंबाचं झाड. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. झाड कोसळतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मुंबई महानगरपालिका आता कचऱ्यावर कर लावण्याच्या विचारात. महापालिकेने कायदेशीर सल्ला घेतल्याची ही माहिती. धाराशिव जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव. ढोकी पोलीस स्टेशनच्या आवारात 6 कावळे मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर.